अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। 1 महिना चालणार हा अधिवेशन आणि आज मी सध्या उपस्थित आहे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये। इथे आपण पाहू शकता की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी खासदार बाळा मामा आहेत। सर, काय सांगाल, आंदोलन आहे आज कुठं अडतंय, एवढा उशीर का होतोय? हे कुठं अडतोय, उशीर का होतोय हे आम्हाला देखील कळत नाही। कारण बघा, राज्य सरकारच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजे विधानसभेने असेल विधान परिषदेने असेल दोन्ही सभागृहांनी एकमताने हा ठराव पाठवलेला आहे आणि त्यांच्या नावाची मागणी केलेली आहे। परंतु केंद्र सरकारकडे हा विषय 3 वर्षापासून प्रलंबित आहे। त्याच्यावर निर्णय का होत नाही किंवा नक्की अडीअडचण काय याच्यात देखील केंद्र सरकार उत्तर देत नाही। फक्त केंद्रीय मंत्री महोदय आपण जेव्हा मागणी करतो तेव्हा एवढंच उत्तर देतात का ते विचारही नाही, अडचण काय हे सांगत। कृती समितीचे अध्यक्ष आहेत दशरथ पाटील। सर, आज लक्षवेधी आंदोलन होतं, काही फरक पडला काय? फरक एवढंच पडलं की सरकारचं आणि केंद्र सरकार लक्ष वेधण्याचं काम आज केलं। सीआयडी खात्याने याची नोंद घेतली। रात्री देखील सीआयडी खात्याचा फोन होतो, सकाळी देखील होतो आणि सकाळी ह्यांनाही बोलवून घेतलं की नेमकी तुमची मागणी काय। त्यांनी सांगितलं आमची मागणी आहे की नामकरणासंदर्भात आहे आणि नामकरण जर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहतील। सत्तारूढ पक्षाला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी यशवंतराव चव्हाण सत्तेत असताना त्यांनी मंगल कलश आणला, विरोधी पक्षांनी आंदोलनं केली, 105 हुतात्मे केले, पण विरोधी पक्षांनी त्याचं स्वागत केलं। आजही आम्ही भारतीय जनता पक्षाचे किंवा शिवसेनेच्या लोकांचे स्वागत करता तयार आहोत। त्यांनी ताबडतोब नामकरणाचा प्रश्न हाती सोडून आणावा, आमची विनंती आहे त्यांना। सरकारला काय अल्टिमेटम देतात? सरकारला अल्टिमेट काही नाही, हे शेवटचं शांततेचं आंदोलन। पुढच्या वेळेस आम्ही सेतू मार्ग अडवणार, अटल सेतू मार्ग अडवणार, कारण ते इंटरनॅशनल होईल प्रकरण। धन्यवाद। तर हे होते दशरथ पाटील, ज्यांनी सांगितले की जर मागण्या मान्य नाही झाल्या, नवी मुंबई विमानतळात दिबा पाटील यांचं नाव नाही भेटलं तर पुढच्या वेळी आम्ही अटल सेतू मार्ग अडवून आमच्या मागण्या मान्य करून घेणार। व्हिडिओ जर्नलिस्ट मी प्रियंका सिंग, दिव्य भारत न्यूज, मुंबई।